नमस्कार मित्रांनो, ज्ञानोदय अकॅडमीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज एक तुमच्यासाठी नवीन जाहिरात आणली आहे, जे की करन्सी नोट प्रेस नाशिक म्हणजेच नाशिक प्रेस मुद्रणालय या ठिकाणाहून ही जाहिरात आलेली आहे. तर या जाहिरातीमध्ये कोणकोणती पदे आहेत, किती पदे आहेत आणि संबंधित सविस्तर अशी माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे ही जी जाहिरात आहे तर नाशिक प्रेस मुद्रणालय इथून आलेली आहे. अ, आणि ही जी जाहिरात आहे, मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की या ठिकाणी जे आपलं चलन आहे किंवा नोटा आहे ते छापण्याचा इथे कारखाना आहे आणि अशा प्रकारचं याच्या अंडरमध्ये एकूण 4 युनिट येत असतात. तर हे 4 युनिटपैकी आपल्यासाठी चांगली गुड न्यूज अशी आहे की या 4 युनिटपैकी 2 युनिट नाशिकलाच आहे. म्हणजे या पदभरतीमध्ये ज्या जागा असतील त्याच्यापैकी जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. कारण 4 युनिटपैकी 2 युनिट नाशिकमध्ये आणि 1 युनिट हैदराबादमध्ये, तर आणखी जे चौथं युनिट आहे ते देवास मध्य प्रदेश इथे आहे. तर 4 पैकी 2 युनिट आपल्या महाराष्ट्रात आहे, तर जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रात येण्याची शक्यता जास्त आहे. तर यामध्ये जी पोस्ट आहे किंवा पदे आहेत ती कोणकोणती आहे ती थोडक्यात पाहणार आहोत आपण. जे की सर्वात पहिलं पद आहे सेफ्टी ऑफिसर, त्याच्यानंतर दुसरं पद आहे वेलफेअर ऑफिसर, त्याच्यानंतर सुपरवायझर आणि टेक्निशियन. अशा प्रकारची पदे आहे. प्रत्येक युनिटसाठी वेगवेगळी पदे आणि वेगवेगळी त्यांची संख्या असणार आहे. ठीक आहे, कास्टनुसार. तर यामध्ये आपण टोटल पदे बघणार आहोत की सर्व युनिट मिळून एकूण जी पदभरती ही असणार आहे तर 534 पदासाठीची ही पदभरती असणार आहे. आणि यामध्ये जे ओपनसाठीची पदे राखीव आहे ते 239 जागा ओपनसाठी, त्याच्यानंतर ईडब्ल्यू साठी 65 जागा, एस साठी 64 जागा आणि एस साठी 50 जागा, अशा प्रकारे जागेचं वितरण केलेलं आहे. सोबतच ओबीसी साठी 116 जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे जागेचं एकूण वितरित केलेलं आहे. त्याच्यानंतर जर आपण या पदभरती संदर्भात इम्पॉर्टंट डेट जर बघितल्या तर फॉर्म भरण्यासाठी आणि पेमेंट करण्यासाठी जी तारीख दिलेली आहे ती तारीख मित्रांनो 20 एप्रिलला सुरू झालेली आहे. परंतु या काही जाहिराती अशा असतात की आपल्याला दुर्लक्षित असतात, म्हणजे खूप मुलांना या जाहिरातीबद्दल माहिती नसतं. तर अशा ठिकाणी काही मुलं फॉर्म भरतात आणि त्यांचा नंबर कमी मार्कवर लागून जातो. तर हेच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की या मध्ये सुद्धा खूप कमी कमी फॉर्म आलेले आहेत आणि ही सुद्धा ॲड अतिशय दुर्लक्षित आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांनी फॉर्म इथे भरला पाहिजे. तर या ठिकाणी हा फॉर्म भरण्याची जी अंतिम तारीख आहे तर 19 मे पर्यंत असणार आहे, म्हणजे अजूनही वेळ गेलेला नाही आहे. तर हा फॉर्म आपण आताही भरू शकतो. ठीक आहे, आणि विशेष म्हणजे या परीक्षेमध्ये कोणतेही निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. ठीक आहे, तर याच्यानंतर त्यांनी हा पेपर दिल्यानंतर त्यांना कट ऑफ जो आहे तो पासिंग मार्क्स सुद्धा दिलेले आहे. जर आपले जे की ओपन आणि ईडब्ल्यू साठी मार्क जे आहे आपल्याला पासिंग मार्क 55% घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर ओबीसीचे जर कॅन्डिडेट तुम्ही असाल तर आपल्याला 50% मार्क घेणे आवश्यक आहे. आणि तुम्ही जर एससी आणि एसटीचे कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 45% मार्क घेणे अतिशय आवश्यक आहे, पासिंग मार्क आहे. त्याच्यानंतर आपण एक्झाम फी बद्दल चर्चा करूया. तर एक्झाम फी जी आहे ओपन, ईडब्ल्यूएस, ओबीसी, ठीक आहे, यांच्यासाठी ही फी 1000 रुपये असणार आहे. आणि एससी, एसटी आणि दिव्यांगासाठी ही जी फी आहे तर एक्झाम फी 200 रुपये असणार आहे. ठीक आहे, तर आता परीक्षा सेंटर कुठे कुठे असणार आहे याबद्दल बोलूया. तर परीक्षा सेंटर एकूण 9 आहे आणि हे 9 परीक्षा सेंटर संपूर्ण भारताचा विचार करता हे दिलेले आहेत. परंतु आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला 2 सेंटर आहे, एक नाशिक आणि मुंबई, या प्रकारे 2 सेंटर आपल्याला दिलेले आहे परीक्षेसाठी. ठीक आहे, तर त्याच्यानंतर जर आपण बघितलं मित्रांनो की जर पेपर पॅटर्नचा जर विचार केला तर मित्रांनो याच्यामध्ये खूप सारे पदे आहेत. ठीक आहे, आणि प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या परीक्षेचा पॅटर्न आहे आणि वेगवेगळं पदासाठी वेगवेगळा सिलेबस सुद्धा आहे. तर मित्रांनो, या पदभरती संदर्भात जी काही PDF आहे करन्सी नोट प्रेस नाशिकची, यांची जी PDF आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकत आहे. तर तिथून तुम्हाला डाउनलोड करून ही जी पदभरती आहे किंवा जाहिरात आहे ती संपूर्णपणे सविस्तर वाचन करून आपल्याला फॉर्म भरावयाचा आहे. तर मित्रांनो, या जाहिरातीमध्ये जी काही माहिती होती ती आपण या ठिकाणी सविस्तरपणे बघितली आहे. तर ही जाहिरात तुम्ही सविस्तरपणे वाचून ही जी पदभरती आहे त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि ही जाहिरात तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाणार आहे. तर मित्र